हो, ती शक्ती माता जिजाऊ. स्वराज्याची स्थापना भाग 2. जिजामातेचे संस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जसा दिव्य होता, तसंच त्यांच्या घडवणाऱ्या हातातही असामान्य सामर्थ्य होतं. त्या काळात रयतेवर अन्याय होत होता, घर जळत होती, निरपत्तावर अत्याचार होत होते. जिजामाता त्या सगळ्या गोष्टी पाहत होत्या आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात एक निश्चय तयार झाला. माझा शिवबा या भूमीला स्वराज्य देणार. शिवबा अजून लहान होते, पण जिजाऊच्या मांडीवर बसून वीरत्वाचे, धर्माचे, न्यायाचे धडे घेत होते. जिजाऊ माता त्यांना रामायण सांगायच्या आणि म्हणायच्या, राम फक्त राजा नव्हता, तो धर्माचा रक्षक होता. तूही लोकांसाठी उभं राहणार ना शिवबा? महाभारत सांगताना त्या शिकवायच्या, लोकांवर अन्याय झाला तरी सहन करायचा नाही, त्यांना न्याय मिळवून द्यायचं. ही फक्त गोष्टी नव्हत्या, तो होता एक महान भविष्याचा आराखडा. त्या प्रत्येक शब्दात एक राजा घडत होता. रात्र झाली की शिवबा जिजामातेच्या मांडीवर झोपायचे आणि जिजामी हळूच सांगायच्या, बाळा, रयतेवर अन्याय झाला तरी सहन करायचा नाही, स्वतः उभं राहायचं. जिजामाताच्या पायाशी बसून शिवबाने शिकले न्याय कसा करायचा, धर्म कसा जपायचा आणि लोकांचा राजा कसा व्हायचा. इतिहास सांगतो, शिवाजी महाराज जन्माने राजे नव्हते, त्यांना राजा बनवलं ते जिजामाताच्या दिव्य संस्काराने. ही आहे त्या महान आईची कथा, ज्यांच्या कुशीत जन्माला आले हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची कथा इथे थांबत नाही. उद्या पुन्हा येतो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत. जय शिवराय.